भाजपची लोकसभा उमेदवारांची यादी लवकरच जाहीर होणार आहे। लोकसभेसाठी भाजपची पहिली यादी 1 किंवा 2 मार्चला जाहीर होण्याची शक्यता आहे। भाजपच्या पहिल्या यादीत मोदींचं नाव असणार आहे। 100 उमेदवारांची घोषणा भाजपच्या पहिल्या यादीतून केली जाईल अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे। 29 फेब्रुवारीला भाजपच्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक होते। या बैठकीतच उमेदवारांच्या नावावर अंतिम शिक्कामोर्तब होणार आहे। तर आपल्याला माहिती आहे उद्या केंद्रीय निवडणूक समितीची बैठक भाजपची आहे। महत्त्वाची अशी ही बैठक आहे। पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली बैठक पार पडेल आणि त्यानंतर 1 किंवा 2 मार्चला भाजपची पहिली यादी लोकसभेसाठी जाहीर होईल अशी माहिती सूत्रांकडून कळते। 100 उमेदवारांची ही यादी असेल अशी ही माहिती मिळते। भाजपच्या पहिल्या यादीत स्वतः पंतप्रधान मोदींचंही नाव असेल अशी ही माहिती सूत्रांकडून कळलेली आहे। अधिकची माहिती या सगळ्या संदर्भात आपले प्रतिनिधी रामराजे शिंदे यांच्याकडून घेऊया। रामराजे, अजून तारखांची घोषणा नाहीये, मात्र पहिली यादी आता लवकरच येईल। भाजप अमृत नोनी आर्थो प्लस ये एक प्रूवन फॉर्मूला है। इसमें मौजूद नोनी फल के गुण और आयुर्वेदिक जड़ी बूटियां शरीर को जरूरी पोषक तत्व देने के साथ साथ हड्डियों और जोड़ों के घिसने, उनमें होने वाले सूजन और दर्द को रोकने में मदद करता है। दर्द मुक्त जीवन के लिए अमृत नोनी आर्थो प्लस असं कळतंय आणि त्या यादीत पंतप्रधानांचं नाव असेल असंही कळतंय। बिलकुल, कारण उद्या 29 तारखेला या संदर्भामध्ये भाजपची महत्वाची केंद्रीय निवडणूक समितीची बैठक आहे भाजप मुख्यालयामध्ये आणि या बैठकीचा उद्देश हेच आहे की लोकसभा निवडणुकीची पहिली यादीवर शिक्कामोर्तब करणं। आता या यादीसाठी कोणकोणते क्रायटेरिया असतील तर पहिला मुद्दा म्हणजे की ज्या ज्या जागा भाजप हारलेल्या आहेत आणि ज्या ज्या जागा कमकुवत आहेत अशा जागांना जाहीर करणं आणि अशा जागांवर फोकस करणं हा पहिला मुद्दा आहे। आणि दुसरा मुद्दा म्हणजे की राज्यसभेतील काही जे आता राज्यसभेचे खासदार आहेत त्यांना सुद्धा लोकसभा लढवली जाणार आहे आणि ते सिनियर ज्येष्ठ नेते आहेत तर त्यांचं सुद्धा नाव या यादीमध्ये समावेश असतील। तिसरा मुद्दा म्हणजे की केंद्रीय जे मंत्री असतील आणि त्यामध्ये स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी सुद्धा येतात तर त्यांची सुद्धा उमेदवारी या निमित्तानं शिक्कामोर्तब होणार आहे, कारण लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या यादीमध्ये पंतप्रधानांचं सुद्धा नाव असणार आहे। तर या तिन्ही मुद्द्यांच्या आसपास ही संपूर्ण बैठक असणार आहे आणि पहिली यादी जी आहे ती सांगण्यात येते की जवळपास 100 उमेदवार हे निश्चित केले जातील आणि त्यानंतर दुसरी यादी जी आहे ती जाहीर केली जाईल। भाजप मुख्यालयामध्ये साधारणतः 12 जणांचे हा कोर ग्रुप असेल आणि तो जगत प्रकाश नड्डा भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष ही बैठक होणार आहे। नक्कीच अपडेट्स घेऊ। सुरता धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी।